युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडला. हो, अजित पवार साहेबांचा घात करणारा सापडला. कोण आहे तो? आपल्या व्हिडिओ मध्ये दिसणार तो. त्याचा चेहरा, त्याचा व्हिडिओ, सगळ्याच गोष्टी दिसणार. हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. घात करणारा सापडला. अजित दादाचा घात करणारा कुठं लपला होता, सगळंच माहिती होणार. हा व्हिडिओ पूर्ण बघा. अजित दादाचा घात 28 जानेवारी 2026 ला झाला आणि बारामतीच्या विमान ब्लास्ट मध्ये. हे सगळ्या जनतेला माहित आहे, पण जनतेला हे माहित नाही की अजित दादा संघ, त्यांच्या संघ कोण होतं. ज्यांच्या संघ ब्लास्ट झालं त्यांच्या संघ त्यांचा सहकारी एक होता त्याच्यामध्ये, हे कोणालाच माहित नाही. त्या कारणामुळं आमच्या न्यूज वर तुम्हाला माहित पडणार. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. नक्की कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला सगळीच माहिती मिळणार. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अजित दादाविषयी जे काही व्हिडिओ आपल्याला दिसणार ते पॉझिटिव्ह दिसणार, निगेटिव्ह दिसणार नाही. अजित दादांचा घात 2 ते 3 महिने सतत होऊन राहिला, तरीही घात करणारा अद्याप सापडला नव्हता. आता अचानकच घात करणारा सापडला. कोण आहे तो, काय नाही, हे सगळं तुम्हाला दिसणार ह्या व्हिडिओच्या मार्फत. व्हिडिओ स्किप न करता. तुम्हाला माहित आहे अजित दादाचा घात कशा पद्धतीने झाला आणि कसा झाला. अजित दादाचा घात हा विमानच्या मार्फत झालेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की अजित दादाचा घात बेसर कमूलच्या मालकाने केला. अजित दादाचा घात विमानाच्या चालकामुळे झाला. अजित दादाचा घात ब्लास्ट मुळे झाला. अजित दादाचा घात एक झाड मधात होतं त्याच्यामुळे झाला. अजित दादाचा घात अशा पद्धतीने झाला का तशा पद्धतीने, असे काही किंबहुना काही असे प्रश्न निर्माण झाले की ते आपण सांगू शकलो नाही आणि जनतेपर्यंत ते येऊ शकले नाही. बरोबर नाही का? पण गोष्ट इथं संपत नाही. गोष्ट इथं संपत नाही. आता जे बारामती तालुक्यामध्ये जे रोहित पवार साहेबांनी तक्रार नोंदवली होती, ते तक्रार घेतली नाही. का घेतली नाही, का नाही, याचं पण एक धाडस आणि एक कारणीभूत पण काही ना काही असणारच ना. त्याच्यामध्ये असं आहे की अजित दादाचा घात हा महाराष्ट्रात झाला. अजित दादाचा घात हा महाराष्ट्रात झाला, बारामतीच्या तालुक्यात झाला. त्या कारणामुळं इथल्या सरकारनं आणि इथच्या प्रशासनाने तिथं फोन केला असेल आणि म्हटलं असेल की अजित दादाचा घात झालेला आहे आणि तुम्ही याची तक्रार नोंदवू नका, कारण जनतेपर्यंत येईन हे. तुम्ही तक्रार नोंदवली तर तुम्हाला मजबूर तपासणी करावं लागेल, चौकशी करावं लागेल आणि आमचे भांड फुटणार. त्या कारणामुळं तिथल्या पोलीस प्रशासनाने काय केलं, तक्रार नोंदवली नाही. आणि मग काय, कर्नाटकच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ते तक्रार नोंदवली आणि तक्रार नोंदवल्यावर हा हरामखोर कोण आहे तो सापडला. कळलं का? त्याचा चेहरा कोण आहे? आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, वेसर कंपनीचा मालक आहे का अशोक खरात आहे का बीजेपी आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, काय आहे, कोण आहे? तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. हो, मी सांगणार आहे तुम्हाला घात कोणी केला काय नाही. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. घात करण्याचं धाडस त्याच्या मनामध्ये असं होतं की तो व्यक्ती कायच्यातही सामील नव्हता आणि त्या व्यक्तीला सगळं गुपचूप केलं. कोण आहे तो? अशोक खरात हा नावाचा व्यक्ती तुम्हालाही माहित आहे. अशोक खरातच्या नावाचा व्यक्ती याने 4 ते 5 नर बली दिले अशोक खरासाठी, सॉरी अजित दादांसाठी. आणि अजित दादांच्या घरासमोर, देवगिरीच्या घरासमोर त्यांच्या पुतळे म्हणा, लिंबू म्हणा, अशा अनेक प्रकारच्या वस्तू सापडल्या होत्या. तर त्या कारणामुळं अजित दादाचा प्लॅनिंगच घात करणं चालू केला असं वाटत आहे. पण घात करणारे कोण असेल, काय असेल, काय नाही, हे तर अद्यापही आढळले नव्हते. जेव्हा अजित दादाचा घात झाला त्या दिवशी या अशोक खरातच्या खात्यावर कोरोनानं ट्रान्झॅक्शन झाले दररोज. कोरोनानं ट्रान्झॅक्शन झाले दररोज. ते ट्रान्झॅक्शन कोण केले असेल, त्याला कोण नाही. ट्रान्झॅक्शन कोण केले असेल, कोण नाही. आणि जे माहित झालं ना, खोटं नाही सांगत तुम्हाला, सरकार मधले काही ना काही तुम्हाला लुटार लोक दिसणार त्याच्यामध्ये. आणि अजित दादाचा घात हे सरकार मधल्या लुटार लोकांनीच केला असं दिसणार तुम्हाला. आणि तुमच्या मनातही क्वेश्चन निर्माण झालेला आहे की अशोक खरातच्या अकाउंटला पैसे आले कुठून. जेव्हा 28 जानेवारीला घात होतो तेव्हा 27 तारखेला अशोक खरातच्या अकाउंटला पैसे आले, 28 ला पैसे आले, 29 ला पैसे आले, 31 ला पैसे आले. म्हणजे पैसे आले कसे काय?
म्हणजे घातची बातमी कळल्याबरोबर म्हणजे ते ज्याने ते नरबली दिले होते त्याच्यामुळे झाला का घात, तर त्याने अंगठे कापले होते, त्याच्यात त्याने आपली रुपाली चाकणकर पण होती, तर त्याच्यामुळे झाला घात. काय वाटतं तुम्हाला, अजित दादाचा घात या हरामखोरांनी केला असेल का, अशोक खरातने केला असेल का, कर्णीने केला असेल का, टोटक्याने केला असेल का, काय वाटतं? घात करणारे कोण असणार, काय असणार, हे जगाला माहित झालं पाहिजे, जनतेपर्यंत आलं पाहिजे. कारण मेन मुद्दा काय आहे की आपण म्हणायचो की दादांचं योगदान खूप मोठं आहे, पण दादांचं योगदान मोठं आहे पण त्याच्यात अशोक खरात नावाचा व्यक्ती दिसला नव्हता. आणि अशोक खरातची एफस्टीन फाईल ओपन झाली तर त्याच्यात मंत्रीसंत्र लोक दिसून राहिले, VSR कंपनीच्या मालकासंग सूत्र जुळलेलं दिसलं अशोक खरातचं. काय म्हणाल तुम्ही, कांड करणारा अशोक खरात असेल का, अशोक खरातनेच कांड केलं असेल का, कसं केलं असेल कांड, त्यानं कोणाच्या सांगण्यानुसार केलं असेल, आणि त्याच्या अकाउंटला पैसे आले कुठून, कोण पाठवले त्याच्या अकाउंटला पैसे, कसे आले, काय आले, हे जनतेपर्यंत येणं गरजेचं आहे. जोपर्यंत जनतेपर्यंत येणार नाही तोपर्यंत अजितदादाचा घात कोणी केला हे माहित होणार नाही. आणि मी तुम्हाला व्हिडिओत सांगितलंच, घात करणारा तुम्हाला व्हिडिओ दिसणार, हो नक्की दिसणार, व्हिडिओ स्किप न करता. आणि मग काय, अजितदादाचा घात जेव्हा केला तो प्लॅनिंग न केला, प्लॅनिंग अशा पद्धतीने केला असेल, 2 ते 3 महिन्याच्या अगोदर प्लॅनिंग केली असेल. VSR कंपनीच्या मालकाच्या इकडे पण सूत्रधार जोडू शकते, धागे जोडू शकते, कारण 2-3 महिन्याच्या अगोदर त्याने आपल्या विमानाचा विमा काढला होता, चालकाचा विमा काढला होता. म्हणजे याला कसं माहित का चालक मरणार आहे म्हणून, विमान फुटणार आहे म्हणून, याला कसं माहित, त्या कारणामुळे कसं आहे, हे सूत्रधार, हे सूत्र त्यांच्या संग निगडीत असते. आणि ह्या कारणामुळं आपल्याला हे दिशाभूल करण्याचं कारस्थान या प्रशासन करून राहिलं असं वाटत असेल. पण ह्या गोष्टी आपल्याला समजणे गरजेचं आहे की अजितदादाचा घात करणारा हा सापडणार नाही. कारण प्रशासन जे चालून राहिले, जे राजकारणातील लोक चालून राहिले, मंत्रिसंघ लोक चालून राहिले, हेच कारणीभूत आहे घात करण्यासाठी असं वाटत आहे. कारण अजितदादाचा घात हा 2 ते 3 महिने जवळपास होऊन राहिले. घात व्हायच्या अगोदर अजितदादाने एक भाषण दिलं होतं, एक पत्रकार परिषद घेतली होती, आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अजितदादा बोलले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की राजकारण वंगळ आहे दादा, व्यवसाय करा, शिका, चांगल्या व्यसन करू नका असे अजितदादांना का म्हटलं होतं. कारण त्यांना माहित झालं का मला गोरमी त्यांना माहित झालं होतं की माझा कोणतरी घात करणार, कोण करणार घात. आणि दादांना म्हटलं हे होतं की माझ्यावर बीजेपीतल्या सरकारच्या काही मंत्र्यांनी लुचाळांनी माझ्यावर काय आक्षेप घेतले आहे, म्हणजे सिंचन घोटाळ्याच्या 70-80 हजार कोटीचा मी घोटाळा केला, अशा पद्धतीनं मला लोकांनी बोलले, शिव्या दिल्या, माझ्यावर आक्षेप घेतला, माझ्यावर आरोप केले, मी आरोप हे फेटाळू शकतो, मी कुठलाही घोटाळा केला नाही असे अजित पवार म्हटले. अजित पवारने अजून हे म्हटलं सगळा बीजेपीला जेवढा काळाची टाय त्याने भ्रष्टाचाराचा सगळ्या फायला माझ्याजवळ आहे असं अजित पवारांनी म्हटलं होतं. काय वाटतं तुम्हाला, घात करणारा कोण असेल का, घात करणारा सापडणारच नाही आता. नक्की कमेंट करा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.